नमस्कार मंडळी. मोठ्या बाईचा हट्ट, खायची होती बॉबी. म्हटलं दुकानातून नको आणायला, मग घरी दिली तळून. स्वतःसाठी थोडे वेपर्स तळले आणि सकाळपासून काही ब्लॉग शूट केला नव्हता का आज सगळा आळसातच गेला होता. दुपारपर्यंत झोपले होते. त्यानंतर उठल्यानंतर ह्या बॉब्या तळून घेत होते आणि ग्रहणही चालू होणार होतं. म्हटलं त्याआधी पटकन तळून घ्याव्यात, कारण ग्रहणात काय करायचं नसतं म्हणतात. मग बॉब्या तळून घेतल्या, त्या खाल्ल्या. त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर म्हटलं चला केसांना तेल लावूया, कारण केसात खूप कोंडा झाला आहे आणि केसही भरपूर गळत आहेत. तरी तर मी घरी तयार केलेलंच तेल लावते. त्याच्यात ते तेल लावत होते आणि दिव्याची धडपड चालू होती. तिला त्या डब्याचं टोपण लावायचं होतं. ती इकडं तिकडं करत होती आणि रडतही होती. त्यानंतर बाहेरचे कपडे काढून आणले आणि तुम्ही बघू शकता हा किती पसारा आहे. तो पसारा मी तसाच राहून दिला आणि म्हटलं पोरींना आधी चहा नाश्ता देवावा. मग 5-5:30 वाजता चहा केला. त्यांना चहा बिस्किट खाऊ घातलं. घरातला पसाराही आवरला आणि त्यानंतर मग थोडा वेळ पोरींना मी तिथं जवळ आमच्या शेत आहे तिथं घेऊन जात असते. शेत म्हणजे मोकळं रान आहे. मग पोरी मातीत खेळतात आणि मातीत खेळल्यानंतर त्यांनाही गावाकडचा फील येतो आणि त्यांनाही जरा करमून जातं आणि आपल्यालाही थोडं बरं वाटतं लेकरं खेळलं म्हणजे. आणि त्यानंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम आणली आणि ती खाल्ली. तर